नमस्कार. महालाईव्हच्या या सायंकाळच्या बातमीपत्रात मी यादव लोकळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूयात आजच्या दिवसभरातल्या काही ठळक घडामोडी. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात झालेली ढगफुटी आणि निजामसागर जलाशयाचे उघडण्यात आलेले दरवाजे यामुळे देगलूर बिलोली तालुक्यातील मांजरा, लेंडी आणि मन्याड नदी काठावरील गावांचं मोठं नुकसान झालंय, तर काही गावातील नागरिकांना इतर ठिकाणी सुद्धा स्थलांतरित करण्यात आले. ही निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि सदर पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज शनिवारी बिलोली तालुक्यातील लोहगाव, तळणी, कासराळी, कुंडलवाडी, हुनगुंदा यांसह अन्य गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि हरनाळी, नागणी, माचनूर येथील स्थलांतरित नागरिकांशी के रामलू मंगल कार्यालयात संवाद साधून हुनगुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, धर्माबाद तालुक्यातील मनोड संगम येथील स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन पालकमंत्री परत निघून जात असताना सदर हुनगुंदा आणि नागणी भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतात यावे या मागणीसाठी काही काळ गोंधळ घातला होता. तेव्हा पालकमंत्री अतुल सावे यांनी हुनगुंदा येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवाले, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालपासून नांदेड शहरात आणि आज नायगाव आणि बिलोली या दोन्ही मतदारसंघात झाली आहे. याच्यानंतर आता आमच्या चिखलीकर साहेबांचा आणि धर्माबाद या सगळ्या ठिकाणी जाणार आहोत. आम्ही सगळीकडे पाहणी करतात. अतिशय ढगफुटीमुळे पाण्याची हे झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान भरपूर झालेलं आहे. आम्ही सगळ्या गावातली पाहणी केलेली आहे. अनेक गावांमध्ये आम्ही जाऊ शकलो, अनेक ठिकाणी जाऊ पण नाही शकलो. पण नक्कीच ह्याचा पूर्ण अहवाल सरकारसमोर मांडून सरकारच्या माध्यमातून जी काय मदत सर्व ज्यांच्या घरात पाणी गेलं त्याला ऑलरेडी NDRFच्या माध्यमातून आम्ही मदत करण्याचं कालच माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निर्देश दिलेले आहेत आणि बाकी ठिकाणी सगळीकडे सरसकट पंचनामे करायला सांगितलेलं आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की जे रेस्क्यू करून आणलेली मंडळी आहेत, अनेक ठिकाणी रेस्क्यू केलेली मंडळी आहेत, त्या लोकांची आम्ही राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली आहे, औषधांची व्यवस्था केली आहे. अजूनही काही व्यवस्था लागली तर नक्कीच त्यांच्या पाठीमागे सरकार या सगळ्या याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालू नये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पूर्ण आढावा घेत आहेत आणि त्यांनी देवेंद्रजींनी सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे आणि नक्कीच या सर्व या अतिवृष्टीमुळे ज्या लोकांचं नुकसान झालंय त्यांना आम्ही नक्कीच मदत करतो. सर, आर्मीचं पण छत्रपती संभाजीनगरहून पॅट्रोलिंग आलेलं आहे. जे रेस्क्यू लागत आहे त्यांना बोटच्या माध्यमातून रेस्क्यू करून आज इकडे आणलेलं आहे. जवळजवळ 300 लोक इकडे, तिकडे त्या गावात पण कुंडलवाडीमध्ये जवळजवळ 400 लोक आहेत. अशा सगळ्या या लोकांना जेवणाची व्यवस्था, राहायची व्यवस्था आर्मीच्या माध्यमातून आणून त्यांची केलेली आहे आणि व्यवस्था बाकी प्रशासनाच्या वतीने कलेक्टर साहेबांनी आणि CO मॅडम, SP यांनी अतिशय चांगली SDM नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल शुक्रवारी लोहा शहरातील घरामध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले. सोबतच तालुक्यातील आंबे, सांगवी, शेलगाव, पिंपळगाव, ढगे या गावातील पूर्ण शेतीतील पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याने आमदार चिखलीकर यांनी या भागाची पाहणी करून शेतकरी आणि नागरिकांना धीर दिला. यावेळी तहसीलदार, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, विठ्ठल परळीकर, लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती झुथमल, नगरसेवक करीम शेख, नगरसेवक भास्कर पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली असताना सदर परिसरातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढवलंय। मांजरा नदी भागातील अनेक गावे पाण्याखाली गेली असल्याने काल शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय आप्पा बेळगे यांनी येसगी कार्ला येथील नुकसानीची पाहणी करून नागरिकांना धीर दिला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद घडवून आणत बिलोली तालुक्यातील सगरुळी, बोळेगाव, येसगी, कार्ला, गंजगाव, हुनगुंदा, नागणी भागात झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकासह घरांच्या नुकसानीची माहिती बेळगे यांनी खासदार चव्हाण यांना दिली। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधरराव प्रचंड, पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकर यंकम, दिलीपराव पांढरे, शिवाजी पाटील, पाच पिंपळीकर, नायब तहसीलदार मिट्टेवाड यांच्यासह शेतकरी आणि नागरिकांची उपस्थिती होती। बिलोली तालुक्यात झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांच्या पिकांसह घरांचं प्रचंड नुकसान झालं असून तालुक्यातील आळंदी, सगरोळी, आर्ली, हुनगुंदा, नागणी येथील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत। सोबतच राज्य सरकारने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी करत आहेत। बाळासाहेब गोविंदराव चट्टी, राहणार आळंदी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून तरी गेली 2 दिवसापासून अतिवृष्टी मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे गावामध्ये लगत पाणी आलेलं आहे, ग्रामपंचायतच्या जवळ आलेलं आहे आणि जर अजून गावामध्ये शिरण्याचं जवळ आलेलं आहे तरी त्यासाठी प्रशासनाकडून कुठलीच मदत झालेली नाही आणि आळंदीचा संपर्क तुटलेला आहे। तरी प्रशासनाला विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचं जलजीवन विस्कळीत झालेलं आहे, पाणी तुडूंब भरलेलं आहे सोयाबीनमध्ये, तरी प्रशासनाने तात्काळ मदत करावी ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आणि दोघो ह्या तळ्यात पूर्ण पाणी येऊन पूर्ण नुकसान झालेले आहे, 100% नुकसान झालेली आहे। त्या बंगल्यापासून तर पूर्ण गावापर्यंत गावात अर्ध पाणी शिरलेले आहे, अर्ध गाव बुडालेले आहे। बिलोली शहरातील सावळी रोड परिसरात असलेल्या नाल्याला दरवर्षी पावसाचं पाणी येऊन मोठा पूर येत असतो। त्यामुळे सदर रस्त्यावर असलेल्या शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे आज शनिवारी पालकमंत्री अतुल सावे यांनी बिलोली तालुका दौऱ्यावर आले असताना सदर नाल्याची पाहणी केली असताना सदर नाल्यावर पूल बांधणीसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी भाजपचे बिलोली मंडळ अध्यक्ष इंद्रजित तुडमे, डॉक्टर भीमराव अंकुशकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी आमदार जितेश अंतापूरकर, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती। बिलोली शहरातील गंगानगर भागात असलेल्या जय श्रीराम गणेश मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे रात्रीच्या आरतीनंतर विविध उपक्रम आणि शाळकरी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धेचं आयोजन केलं जाते। विशेष म्हणजे सदर स्पर्धा या लहान गट आणि मोठा गट अशा वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन कौतुक केलं जाते। जय श्रीराम गणेश मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत गंगानगर भागातील बालक मोठ्या संख्येने सहभाग घेत असल्याने या स्पर्धा आणि खेळ पाहण्यासाठी महिला तसेच नागरिकांची गर्दी होतीये।